कधी-कधी आयुष्यात असे दिवस येतात, ज्या दिवशी काहीही आपल्या मनासारखं घडत नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, तुझ्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा कधी-कधी सोडून जातात आणि आपण एकटं असल्यासारखं वाटतं. पण आठव, तुला एकटा सोडण्यासाठी देवाने तुला जन्म दिला नाही. तो तुला अडचणी देतो, पण सोडून जात नाही. देव कधीच चुकीचं करत नाही. तो फक्त वेळ घेतो, कारण तू त्यापेक्षा मोठ्या गोष्टींसाठी तयार होत असतोस. आजचा दिवस कसा आहे याला काही महत्त्व नाही, कारण उद्याची सुरुवात तुझ्यापासूनच होणार आहे. आणि एक दिवस असा येईल ज्या दिवशी तू स्वतःला सांगशील, मी योग्य होतो, मी योग्य मार्गावर होतो. कष्ट कर. काही नाही मिळालं तरी जग बदलण्यासाठी नाही, पण स्वतःला बदलण्यासाठी. लोकांची नजर तुझ्यावर असेल, तुझी चूक शोधण्यासाठी, तुझं अपयश पाहण्यासाठी, तुझी वाट अडवण्यासाठी. पण देवाची नजरही तुझ्यावर असते, तुला उचलण्यासाठी, तुला सांभाळण्यासाठी आणि तुला पुढं नेण्यासाठी. कधीही थांबू नकोस. हजार वेळा पडला तरी उठ, कारण जिंकणारा तो नाही जो कधीच हरत नाही. जिंकणारा तो आहे जो हार मानत नाही. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुझ्या कष्टाची किंमत लोक मान्य करतील. जे आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्याबद्दल बोलतील. तू किती मोठा आहेस हे जगाला सांगण्याची गरज नाही. देव ते योग्य वेळी दाखवून देईल. स्वतःवर विश्वास ठेव, देवावर श्रद्धा ठेव आणि सुरुवात करत राहा. तुझ्या वेदनेतून शक्ती निर्माण होईल. तुझ्या अपयशातून अनुभव मिळेल. तुझ्या जखमांमधून तू नवा जन्म घेणार आहेस. काही लोक येतील, काही जातील, पण देव तुझ्याबरोबर आहे हे विसरू नकोस. आणि शेवटी हीच ओळ लक्षात ठेव, आजचे कष्ट उद्याची श्रीमंती बनतात. कष्ट कर, श्रद्धा ठेव आणि पुढे जात राहा. देव तुझ्यासोबत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.